असे झालेत. त्यातले काय काय जास्त जरा खाली हे बघा असा रंग झाला आहे, पण ठीक आहे, खाऊन बघितले, खाण्यायोग्य आहेत. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. काय झालं, दिवाळीमध्ये ना नानखटाई करायचीच राहिली. आमच्याकडे बेकरीमध्ये पण छान करून देतात, आमच्याकडे बऱ्याच जणी करतात, तशा मी केल्याच नाहीत. आणि त्या जरा जास्त प्रमाणात करायला लागतात, 1-2 किलो अशा. आणि राहून गेलं करायचं माझं. म्हटलं चला थोड्याशा घरी खाण्यापुरत्या कराव्यात. आज मी नानखटाई करते, थोडी करणार आहे, पण दाखवते तुम्हाला मी काय काय घेते ते. सर्वात आधी बघा, हे तूप घेतलंय मी. आता थंडी सुरू झाली तर अगदी घट्ट झालंय ते तूप, जरा चांगलं फेटून घ्यावं लागेल. ही वाटीभर तूप घेतलंय मी. ही पिठी साखर घेतली बघा, ह्यात पण जरा गुठळे आहेत, ते चाळून घेणार आहे मी. आणि मैदा आणि रवा घेते, दाखवते तुम्हाला बेसन पीठ किती घेते ते. बाजूला ठेवते. हे बघा, ही एक जरा मोठी वाटी मैदा घेतलाय मी. ह्या वाटीच्या हिशोबाने समजा 1.5 वाटी मैदा घेतलाय मी. आणि बेसन पीठ घेते अर्धी वाटी. चाळायचं आहे ना आपल्याला, तर मग ह्यातच घालते मी. मैदा घातला आणि बेसन पीठ घेते बघा, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. आणि बारीक रवा, अगदी बारीक रवा घेते, अर्धी वाटी. हे बघा, हा बारीक रवा आहे, अर्धी वाटी घेतला. चाळून घेते सगळं. काही नसलं तरी पण जरा चाळून घ्यायचं. साखर पण घालते मी त्यात, अजून थोडीशी साखर घालणार आहे बघा. 1 वाटी घेतली ना, अजून थोडीशी घेते, त्यातच घालून घेते थोडीशी अजून. चाळून घेते मी. ते साखरेमध्ये गुठळे होतात ना, मग ती पण चाळूनच घ्यायला पाहिजे. थोडीशी वेलची घालायची, पण मी वेलची नाही घालणार आहे. माझ्याकडे व्हॅनिला आहे इसेन्स, तर ते घालणार आहे थोडंसं, त्याने पण स्वाद छान येते नानखटाईला. चाळून घेतली साखर पण. आता एक तूप घालते. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालायची थोडीशी. बेकिंग पावडर घालते बघा थोडीशी, अगदी अर्ध्यापेक्षा कमी चमचा. हे बघा, आणि बेकिंग सोडा घालते. सोडा थोडासा जास्त घालते, बेकिंग पावडर कमी घातली. आणि 1-2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स आहे माझ्याकडे, नसेल तर आपण वेलचीची पूड घातली तरी चालेल. आता हे मी सगळं मिक्स करून, हो किंचित मिठाचा कण घालते, आपण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालतोच, ते घातलं. आणि हे चांगलं असं हे फेटून घेते मी चांगलं हाताने, आणि गोळा करून घेते. हातानेच करावं लागेल नंतर, म्हणजे मग चांगला गोळा होईल. आधी हे मिक्स करून घेतलं चांगलं. तूप सगळं मिक्स झालं त्यात की मग त्याचा गोळा होईल. वाटलं तर अजून थोडंसं तूप घालायचं, जर कोरडं वाटलं तर. हातानेच करते मी. ही वाटी पण घेते पुसून आणि ह्याचा गोळा करून घेते मी. थोडंसं तूप घालते अजून, किंचित वितळवून घेतलं तूप, कारण जास्तच आळून बसलेलं ते. सरळ हातानेच करून घेते, म्हणजे कसं पटकन होऊन जाईल. हलक्या हलक्या हाताने असा गोळा करून घेते. हे बघा, हळूहळू जशी साखर त्यात विरघळून जाईल ना, तसं हे ओलं व्हायला लागलं. आता ह्याचा मी गोळा बनवून ठेवते. 15 मिनटं ठेवून देऊ आपण. लगेच काय ह्याच्या नानखटाई करता येणार नाही, थोडंसं मुरू देऊ.
असा चांगलं लाडू व्हायला लागला, मुटका व्हायला लागला की मग ते थोड्या वेळाने आपण त्याच्या नानखटाई करू. थोडा वेळ मुरू देते. झाकण ठेवते त्याच्यावर. 15 मिनटं राहू देते. उघडून बघते, बराच वेळ झाला. 15-20 मिनटं काय, अर्धा तास होऊन गेला. दुसरं काम करत बसलं की आता हे चांगलं भिजलंय. त्याची आपण नानखटाई बनवूया. आधी दाखवते मी तुम्हाला. इकडं ना तवा ठेवलाय मी तापायला. हवा लोखंडी तवा ठेवलाय मी. 10 मिनिटं झाली. त्याच्यावर हे ताट ठेवणार आहे मी. हे बघा, ह्याला बटर पेपर लावून घेतलं आहे ताटाच्या आकाराचा गोल कापून. आणि ह्यात मीठ पण घालते. वापरलेलं मीठ आहे बघा, म्हणून हे असं दिसतंय. हरकत नाही ते वापरलेलं असलं तरी चालतं. ते असं करून घेते मी. चांगलं प्रीहीट तवा करून घेते आणि तोपर्यंत नानखटाई करायला घेते. हलक्या हलक्या हाताने ना ह्याला मी हे बघा, बदामाचे बारीक बारीक तुकडे करून ठेवलेत, ते लावणार आहे. अख्खे बदाम लावले तरी चालतात. मी हे तुकडे लावते छोटे छोटे. हाताने करण्याऐवजी ह्या चमच्याने घेते, म्हणजे जरा एकसारखे होतील. थोड्याशा अंतरावर ह्या अशा करून ठेवते मी. आपण चौकोनी पण करू शकतो. बाजारात चौकोनी मिळतात बघा, पण ते त्याला मग पोळपाट घ्या, लाटा, परत ते कापा. त्याऐवजी असे करून घेते मी. थोडा अलगद हाताने दाब द्यायचा. पीठ छान मुरले. करून घेते सगळ्यांनी. ह्या ताटात मावतील तेवढे. चमच्याने घेतल्यामुळं काय होतं, एकसारखे होतात, कमी जास्त होत नाही. थोड्या थोड्या अंतरावरच ठेवलं आणि मग नंतर त्या जेव्हा बेक होतात तेव्हा थोडासा त्यांचा आकार मोठा होतो ना, म्हणून थोडीशी जागामध्ये ठेवली मी. आता हे ठेवून देते तव्यात. तवा छान तापलाय, मीठ पण तापलंय ते. व्यवस्थित ताट बसेल असं ताट घेतलंय मी आणि ह्याच्यावर पण झाकण चांगलं बसेल ते झाकण ठेवते. अगदी मंद आचेवरनं 20 ते 25 मिनिटं मी अगदी गॅस बारीक केलाय बघा. फक्त तवा प्रीहीट करून घेतलाय आणि गॅस अगदी बारीक ठेवला. आता नंतर झाल्यावर मी दाखवते तुम्हाला. बराच वेळ झालं बघा, विसरूनच गेले की मी नानखटाई तव्यात ठेवली आहेत म्हणून, आणि तवा पण खूप जड आहे. तर पटकन गॅस बंद केला.
जास्तच झाली. खाण्यायोग्य आहेत की नाही माहिती नाही, बघते मी आता. काढून बघते कसं झाले. बापरे बापरे, जरा जास्तच झाले ते बघा. त्यांचा वरचा रंग पण बदलला, जास्त झाले जरा. ठीक आहे, पण म्हणजे खूप करपले नाही. नशीब विसरून गेली मी की गॅसवर तव्यात नानखटाई ठेवली होती. बाहेर दुसरं काम करत बसले. काढून बघते ताटात. बघा कसे झालेत लाल जास्त. मला वाटतं मी एकदा जास्त ठेवले ना, त्यामुळे चपटे झाले ते. काढून घेते सगळे. हे बघा दिसत आहेत तर खरं. असे जेव्हा हे खाऊन बघू तेव्हा कळेल की कसे झालेत ते. नानखटाई नाही तर निदान आपली बिस्किटं तरी वाटत आहेत ती. हे बघा, तुमच्याकडून होतं का असं कधी विसरून राहतं गॅसवर काय ठेवलं की? हे बघा अशी आपली नानखटाई तयार झाली. बघूया आता ही कशी लागते ती. कशी वाटली कमेंट करून सांगा. चुकली तर चुकली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.